नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही, पण तुम्ही काहीच केले नाही तर त्यातून काहीही निष्पन्नही होणार नाही. मित्रांनो, आज आहे 11 ऑक्टोबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 11 ऑक्टोबर 2001 मध्ये सर विद्याधर सूरज प्रकाश तथा VS नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुमारे $10 लाख रकमेचे हे बक्षीस आहे. सर विद्याधर सूरज प्रसाद नायपॉल अर्थात VS नायपॉल हे लोकप्रिय लेखक होते. 1990 साली इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांनी त्यांना सर ही पदवी बहाल केली होती. 1971 साली त्यांना बुकर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. 2001 साली आजच्याच दिवशी पॉलरॉइड कॉर्पोरेशन या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. 1852 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी याची स्थापना आजच्याच दिवशी झाली. हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ आहे. तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकुल आनंद यांचा जन्म 1951 मध्ये आजच्याच दिवशी झाला. संगणक तज्ज्ञ CDAC या प्रगत संगणकीय विकसन केंद्राचे संस्थापक विजय भटकर यांचा जन्म 1946 मध्ये आजच्याच दिवशी झाला. 8 ग्रंथांचे लेखन, संपादन व सुमारे 75 शोधनिबंध यामुळे त्यांनी संगणकीय क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू कीथ बॉईज यांचा जन्म 1943 मध्ये आजच्याच दिवशी झाला. चित्रपट अभिनेता व निर्माते अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी झाला. हे आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. 1970च्या दशकाच्या सुरुवातीला भारतातील सिनेमातील संतप्त तरुण म्हणजेच अँग्री यंग मॅन अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांमधून मिळवली आणि 4 दशकांहून अधिक मोठ्या कारकिर्दीत 180हून अधिक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. आपल्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. 4 राष्ट्रीय पुरस्कार आणि 14 फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. याखेरीज पार्श्वगायक, चित्रपट निर्माते आणि TV कार्यक्रम निर्माते म्हणून बच्चन यांनी काम केले आहे. 1984 ते 1987च्या काळात ते लोकसभेसाठी निवडले गेले होते. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराती कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचा जन्म 1932 मध्ये आजच्याच दिवशी झाला. पत्रकार व स्तंभलेखक बेहराम कॉन्ट्रॅक्टर उर्फ BGB यांचा जन्म 1930 मध्ये 11 ऑक्टोबर या दिवशी झाला. समाजसुधारक व संघप्रचारक चंडिकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्म 1916 मध्ये आजच्याच दिवशी झाला. ते लोकसभा व राज्यसभा सदस्य होते. तसेच ते पद्मभूषण विजेते होते. त्यांनी रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली. डोंबरी येथील सौंदरा गुरुकुलम, ग्रामोदय विश्वविद्यालय, उदयमिता विद्यापीठ, आयुर्वेद विद्याप्रतिष्ठान, गोमाता संगोपन प्रकल्प अशा विविध संस्थांमार्फत विधायक कार्यक्रमांचे जाळे त्यांनी विकसित केले. रतन पेडणेकर उर्फ मीनाक्षी शिरोडकर या चित्रपट व नाट्य अभिनेत्री यांचा जन्म 1916 मध्ये आजच्याच दिवशी झाला. लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म 1902 मध्ये आजच्याच दिवशी झाला. ते स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयवादी नेते होते आणि आणीबाणी विरोधी लढ्याचे ते प्रेरणास्थान होते. बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंडोपाध्याय यांचा जन्म 1876 मध्ये आजच्याच दिवशी झाला. प्रवासी, मॉडर्न रिव्ह्यू या इत्यादी पत्रकांच्या संपादनात त्यांचा मोठा वाटा होता. अभिनेत्री दीना पाठक यांचे 2002 मध्ये आजच्याच दिवशी निधन झाले. नागिण, आघात, पंढरीची वारी यांसारख्या पारितोषिक पात्र चित्रपटांचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचे निधन 1999 मध्ये 11 ऑक्टोबर या दिवशी झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे सदस्य विपुल कांती साहा यांचा स्मृती दिवस म्हणजे 11 ऑक्टोबर 1900
97. दिगंबर परशुराम तथा काकासाहेब दांडेकर या उद्योगपती व कॅमलिन उद्योग समूहाचे संस्थापक यांचे निधन 1994 मध्ये आजच्याच दिवशी झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजेच माणिक बंडोजी इंगळे यांचे निधन 1968 मध्ये आजच्याच दिवशी झाले. ईश्वरभक्तीबरोबरच समाज सुधारणेचे विषयही कीर्तनात हाताळल्याने त्यांना राष्ट्रसंत असे संबोधले जाते. ग्रामगीता हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट जूल यांचे निधन 1889 मध्ये 11 ऑक्टोबर या दिवशी झाले. 11 ऑक्टोबर 1984 रोजी खंडेराव मोरेश्वर उर्फ खंडू रांगणेकर या आक्रमक डावखुऱ्या फलंदाजांचे निधन आजच्याच दिवशी झाले. मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.